नमस्कार मित्रांनो आता तुमच्या सातबाऱ्याला मोबाईल नंबर लिंक करता येणार आहे। कारण शासनाने महसूल विभागाने भूमी अभिलेख मार्फत नवीन योजना अशी आणलेली आहे। कारण भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम होता की त्यांचे वादविवाद सुरू असतानाच किंवा त्यांच्या वारसांमध्ये कुणी काय आपल्या सातबाऱ्यावर फेरफार केलं जात होतं किंवा त्याच्यामध्ये छेडछाड केली जात होती आणि हीच रोखण्यासाठी आणि समोरच्यांना माहिती पडण्यासाठी आपल्या सातबाऱ्याला मोबाईल नंबर लिंक असला तर तुमच्या मोबाईलवर ती माहिती येतो की कोणता फेरफार चालू आहे आणि तुम्हाला कोणता फेरफार करण्यात येणार आहे का, ही संपूर्ण माहिती सातबाऱ्यावरची आता तुमच्या मोबाईलवर माहिती येणार आहे। त्याकरिताच महसूल विभागाने भूमी अभिलेखामार्फत आपल्या सातबाऱ्याला मोबाईल नंबर लिंक करण्याची नवीन स्कीम सुरू करण्यात आली आहे। आता हे नवीन जे तुम्ही मोबाईल नंबर लिंक करायचा आहे ते कशा पद्धतीने करायचं, तुमच्या सातबाऱ्याला तुमचा जो मोबाईल नंबर राहणार आहे त्याच्यावरच तुम्हाला मेसेज येणार आहे आणि त्याची माहिती कळणार आहे। तर कशा पद्धतीचं तुम्ही लिंक करता येईल त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला आपला मोबाईल नंबर लिंक करून ठेवणं आवश्यक आहे। तर कशापर्यंत लिंक करता येईल आणि तुमचा मोबाईल नंबर त्याला जॉईन केल्यानंतर याचे काय काय फायदे होतात हे आपण संपूर्ण बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आपल्या निमो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, कारण तुम्हाला समजलं पाहिजे। चला तर मित्रांनो, आपण बघूया तुमच्या सातबाऱ्यावर कशा पद्धतीने तुम्ही तुमचा मोबाईल नंबर लिंक करू शकता। सर्वात अगोदर तुम्ही या notifyme.mahabhumi.government.in या वेबसाईटवर या। ही वेबसाईट तुम्हाला मिळत नसेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट वेबसाईट तुम्हाला लिंक देऊन देतो, त्याला क्लिक केलं की तुम्ही या वेबसाईटवर ओपन होईल। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं दिसेल, इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल, तुम्ही बघू शकता पोर्टल ॲक्सेस आणि पोर्टल ॲक्सेस असे दोन जागी आहे। तुम्हाला मी मार्क करून दाखवतो, इथेही एक आहे आणि इथेही एक आहे। तर तुम्हाला कोणत्या एका याच्यावर करू शकता। पोर्टल ॲक्सेसवर क्लिक करा। पोर्टल ॲक्सेसवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला साइन इन मागत आहे, मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड। परंतु तुमचं जर रजिस्टर्ड नसेल, फर्स्ट टाइम तुम्ही आले असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला रजिस्टर्ड नाववर क्लिक करावं लागेल आणि जर ज्यांचं अकाउंट बनवून आहे ते डायरेक्ट लॉग इन करू शकतात, कारण OTP जाते। रजिस्टर्ड नाववर क्लिक केला आपण। रजिस्टर्ड नाववर क्लिक केल्यानंतर इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। ज्यांचा कोणाचा शेतकरी आहे, जे शेतकरी त्यांचा आधार नंबर टाकून घ्या आणि व्हेरीफायवर क्लिक करा। इथे आधार नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला दिसेल आय ॲग्री, मी सहमत आहे, याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर वरती तुम्हाला व्हेरीफायचा ऑप्शन दिसेल, याच्यावर क्लिक करा। व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला OTP येईल, ती OTP 6 आकडी OTP तुम्ही टाकून घ्या। मी OTP टाकून घेतो। OTP बरोबर टाका, कारण चुकीचं झालं तर घेणार नाही आणि व्हेरीफाय OTPवर क्लिक करा। व्हेरीफाय OTPवर क्लिक केल्यानंतर आधार OTP व्हेरीफाईड सक्सेसफुल लिहून आला आहे आणि व्हेरीफाईड झालेलं आहे आपलं। व्हेरीफाईड झाल्यानंतर खाली तुमचं डिटेल्स येईल, नाव येईल आणि त्याच्या खाली तुम्ही आपला मोबाईल नंबर टाका। इथे मी मोबाईल नंबर टाकून घेतो। त्याच्यानंतर तुम्ही व्हॉट्सअप नंबरसुद्धा टाकू शकता, कारण व्हॉट्सअपवर सुद्धा तुम्हाला मेसेज येणार आहेत। जो तुमच्याकडे व्हॉट्सअप नंबर आहे तो तुम्ही व्हॉट्सअप नंबर टाकून घ्या। जर मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर सेम असेल तर तुम्ही त्या बॉक्सवर क्लिक करू शकता। इथे बॉक्स दिलेला आहे, याच्यावर जर क्लिक केले तर दोन्ही नंबर एक असेल तर त्याच्यावर क्लिक करा। इथे तुम्ही मेल ID टाकू शकता जर तुमच्याकडे असेल तर, नसेल तर नको टाका, हे ऑप्शनल आहे। हे टाकल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्या एकदा। व्हेरीफाय केल्यानंतर इथं OTP येईल, OTP टाकून घ्या। मोबाईल OTP टाकल्यानंतर त्याच्यावर व्हेरीफाय OTPवर क्लिक करा। आपला मोबाईल नंबर पण व्हेरीफाईड झालेला आहे आणि व्हॉट्सअप नंबर पण आपण टाकला आहे। मेल ID जर टाकलं असेल तर मेल ID ला सुद्धा व्हेरीफाय करावं लागेल आणि नसेल तर तो ऑप्शन आहे, टाकण्याची गरज नाही। त्यानंतर खाली जर तुम्ही बघाल तुमचा ॲड्रेस येईल, ॲड्रेस एकदा चेक करून घ्या तुमचा बरोबर आहे का। त्याच्यानंतर पिनकोड, तुमचा डिस्ट्रिक्ट निवडून घ्या, जो असेल तो सर्च मारू शकता। डिस्ट्रिक्ट घेतल्यानंतर तुमचा तालुका जो असेल तो, त्याच्यानंतर तुमचे गाव, हा ॲड्रेस डिटेल तुमचा रहिवाशीचा आहे। त्याच्यानंतर तुम्ही सबमिटवर क्लिक करा। व्यवस्थित बघून घ्या तुमचा फॉर्म बरोबर आहे का आणि त्यानंतरच सबमिट रजिस्ट्रेशनवर क्लिक करा किंवा रिव्ह्यू डिटेल्ससुद्धा तुम्ही करू शकता। रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं आहे। सक्सेसफुल झाल्यानंतर बघा तुमचं इथं नावसुद्धा आलेलं आहे आणि रजिस्ट्रेशन सक्सेसफुल लिहिलेलं आहे।
अपडेट प्रोफाईलवर सक्सेसफुल झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही क्लिक हेअर टू लॉग इन याच्यावर क्लिक करा. याच्यावर गेल्यानंतर इथं जो तुम्ही आता रजिस्टर करताना मोबाईल नंबर दिले तो मोबाईल नंबर टाका आणि इथे कॅप्चा टाका. जसा दिलेला आहे तसंच कॅप्चा टाका बरोबर आणि सेंड OTPवर क्लिक करा आणि व्हेरीफाय OTP अँड लॉग इन याच्यावर क्लिक करा. लॉग इन झालं आहे आपलं सक्सेसफुल. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता टॅग प्रॉपर्टाईज, टू बी टॅग प्रॉपर्टाईज असे इथं ऑप्शन दिलेले आहेत. ते आल्यानंतर बघा तुम्हाला टॅग प्रॉपर्टी याच्यावर क्लिक करायचं आहे. आपल्याला लिंक करण्यासाठी याच्यावर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, एक 712 विषयी आणि एक मालमत्ता पत्रक विषयी. तर आपल्याला 712ला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे, त्याच्यामुळे आपण 712 विषयी क्लिक करू. तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा काही माहिती मागवेल. ज्या गावाला तुमची शेती आहे त्या गावची डिटेल द्यायची आहे इथे. तर त्या गावचं तुम्ही डिटेल द्या, जिल्हा घ्या, त्याच्यानंतर तुमचा तालुका जिथे कुठे तुमची शेती आहे आणि ज्या गावामध्ये शेती आहे त्या गावाचे नाव. गावाचं नाव टाकल्यानंतर इथे सर्वे नंबर टाका, त्या शेतीचा सर्वे नंबर, आणि जर त्याला गट क्रमांक असेल तर त्याच्या साईडला तुम्ही गट क्रमांकसुद्धा टाकू शकता. टाकल्यानंतर मी इथं जेव्हा सर्वे नंबर टाकाल तेव्हा साईडला कुठेही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला गट क्रमांक दाखवेल, मग त्याला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला खाली दाखवेल, बघू शकता. हा पापड थोडा लहान आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसत आहे. तुमच्या शेतीचे संपूर्ण डिटेल दिसेल बघा, 712 विषयी आणि सर्वे नंबर, गाव, डिटेल दिसेल. इथे तुम्ही पाहू शकता ॲक्शन आहे, ॲक्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲक्शनवर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करा. नेक्स्ट क्लिक केल्यानंतर इथे आल्यानंतर तुम्हाला खाली सबमिट बटनचा ऑप्शन दिसेल, त्या सबमिट बटनवर क्लिक करा. एक गोष्ट इथे लक्षात घ्या, सर्वे नंबर तुमचा बरोबर असला पाहिजे, कारण बरोबर नसला तर ते घेणार नाही. सर्वे नंबर आपण टाकला, इथे तुम्ही पाहू शकता अपडेट डेट कधी आहे आणि इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. जर तुमची माहिती चुकीची असेल तर तुम्ही डिलीटसुद्धा करू शकता, किंवा तुमची माहिती भरलेली बरोबर आहे का नाही ते पाहायचं असेल तर डोळ्याचं चिन्ह आहे त्याच्यावर मारूनसुद्धा तुम्ही आपली माहिती पाहू शकता. इथे तुम्हाला पूर्ण माहिती दाखवेल, काय माहिती आहे त्याची पूर्ण माहिती तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला योग्य माहिती वाटली तर त्याच्यानंतरच तुम्ही काय करायचं, याच्यानंतर इथे जो ऑप्शन दिसेल तुम्हाला बॉक्स डिस्ट्रिक्टच्या साईडला, इथे तुम्ही या बॉक्समध्ये क्लिक करा. या बॉक्समध्ये क्लिक करा आणि याच्यानंतर सबस्क्राईब याच्यावर क्लिक करा. इथे बघा सबस्क्राईब दिला, याच्यावर क्लिक करा. सबस्क्राईबवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला असा पॉपअप येईल. इथे खाली तुम्हाला सर्वे नंबर वगैरे दिसेल आणि वरती तुम्हाला 50 रुपये पेमेंट येईल. पर याचे 50 रुपये लागेल. जर तुमचा एक सर्वे नंबर असेल तर 50 रुपये, आणि जर 2 सर्वे नंबर जर ॲड केले तर तुम्हाला 100 रुपये. अशा पद्धतीचं प्रत्येक सर्वे नंबरचा 50-50 रुपये तुम्हाला ॲड होईल. आणि हे जे 50 रुपये आहे हे 1 वर्षाचे आहेत. प्रत्येक वर्षाला याला रिन्युअल करावं लागते. एका वर्षाचे 50 रुपये याचे चार्जेस आहे. याच्यानंतर इथं वरती बॉक्सवर क्लिक करा आणि पे 50 रुपये याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल. नवीन वेबसाईट रिडायरेक्ट होईल, असं पेमेंटचं तुम्हाला ऑप्शन येईल. तुम्ही इथून गुगल पे, फोनपे, UPI किंवा QR कोड जे काय असेल ते तुम्ही मारू शकता. जसं मी फोनपे घेतो, त्याच्यानंतर कंटिन्यू पे याच्यावर क्लिक करा. पेमेंट सक्सेसफुल झालेला आहे आपला, सक्सेसफुल दाखवत आहे. इथे काहीच करू नका, थोडा वेळ वाट बघा, काहीच करायचं नाही. इथे आपला पेमेंट सक्सेसफुल झालेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा मारून ठेवू शकता. याच्यानंतर खाली तुम्हाला दिसत असेल गो टू डॅशबोर्ड, याच्यावर क्लिक करा. इथे तुम्हाला दिसत आहे गो टू डॅशबोर्ड, याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती दिसत असेल, इथे बघा, इथे तुमचा सर्वे नंबर, ॲड्रेस इथे सर्व दिसत आहे आणि इथे तुम्हाला ॲक्टिव्ह दाखवत आहे. हा बघा ॲक्टिव्ह दाखवत आहे, म्हणजे आपला 712ला मोबाईल नंबर लिंक झालेला आहे. ॲक्शनवर जाऊनसुद्धा तुम्ही पाहू शकता, त्याची डिटेल दाखवते. बघा इथं कोणत्या गावचं शेती आहे ते दाखवत आहे, बारकोडसुद्धा आलेला आहे आणि जेवढे 712वर नाव आहे तेवढ्यांचे नावं दाखवत आहे.
आणि साईटला जो काही बोजा असेल किंवा जे काय असेल ते दाखवत आहे, फेरफार वगैरे झालेला आहे अशा पद्धतीचा. आणि जर पुन्हा एक जर 7/12 तुम्हाला जर लिंक करायचं असेल, पुन्हा टॅग प्रॉपर्टीवर जाऊन तुम्ही लिंक करू शकता. जर एखादा 7/12 राहून गेला लिंक करायचा, तर तुम्ही टॅग प्रॉपर्टीवर जाऊन पुन्हासुद्धा तुम्ही दुसऱ्या गावचा वगैरे जर असेल तर तुम्ही करू शकता. अशा पद्धतीचं तुमच्या 7/12ला तुमचा मोबाईल नंबर लिंक करू शकता. ही माहिती समजली असेल आणि जर काही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता. धन्यवाद.